नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी पवन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण बोलणार आहोत की अल निनो आणि त्याच्या शेतीवरती होणारी परिणाम. यावर्षीच्या अल निनोला सुरुवात अल निनो म्हणून संबोधले आहे, कारण की या अल निनो मध्ये तापमानही वाढणार आहे व पावसाचे प्रमाण काही ठिकाणी हे अति अल्प असणार आहे, तर काही ठिकाणी हे अति जास्त प्रमाण असणार आहे. चला तर अल निनो विषयी आपण जाणून घेऊ. अल निनो म्हणजे काय? तर अल निनो म्हणजे प्रशांत महासागराचे जे पाण्याचे तापमान आहे ते वाढते. हे तापमान वाढल्यामुळे बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, ज्याने आपल्या भारतात व महाराष्ट्रामध्ये पावसाची निर्मिती होते, ही निर्मिती होण्यास अडथळा येतो. चला आता आपल्याला कळालेच आहे की अल निनो म्हणजे काय आणि त्याचा काय परिणाम होणार आहे. तर आता याच्यासाठी आपला शेतकरी काय उपाययोजना कराव्यात, जेणेकरून की अल निनोचा प्रभाव हा त्याच्या जीवनावरती व त्याच्या शेतीवरती कमी होईल व आर्थिक स्थैर्य त्याला निर्माण करता येईल. उपाययोजना करायच्या आहेत. यामध्ये त्यांनी सर्वप्रथम हे पेरणीचे नियोजन व्यवस्थित लावणे गरजेचे आहे. जोपर्यंत पावसाचे प्रमाण 100 मिलीमीटर पर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करण्याच्या टाळावे. उपाययोजना म्हणजे काय? जे तुम्ही वाण किंवा ज्या पिकाची तुम्ही लागवड करणार आहात त्या वाणांचे दिवस हे कमी कालावधीचे निवडावे, जेणेकरून पावसाचा खंड जरी पडला तर तुमचे पीक हे तुमच्या हाती येईल. यामध्ये ज्या प्रामुख्याने तुम्ही ज्यावेळेस सोयाबीनची निवड करता त्यावेळेस 90 ते 95 दिवसाच्या वाणांची निवड करावी. यामध्ये सोयाबीनचे कमी दिवसामध्ये येणारे वाण कुठले आहेत? तर MAMUS 725, 731 व 612 हे साधारणतः 90 ते 95 दिवसामध्ये वाण तयार होतात. उपाययोजनेमधील तिसरी बाब म्हणजे बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया केल्याने काय होते की तर तुम्हाला जमिनीमधील जी बुरशी जी तुमच्या बियाण्यांवरती अटॅक करणार आहे त्याच्यापासून तू संरक्षण मिळते. सोबतच जे कीटक तुमच्या पिकांवरती पुढे भविष्यात अटॅक करणार आहे, जसे की सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंगा व खोडमाशीचा जो प्रादुर्भाव होणार आहे तो तुम्ही बीज प्रक्रिया केल्याने आधीच त्याला नियंत्रणात आणू शकता व तुमची एक जी फवारणी आहे ती साधारणतः तुम्ही बीज प्रक्रियेमुळे कमी करू शकता. होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिक मूल जलसंधारण. तुमचे शेत म्हणजे एक छोटा पाणलोट आहे. यामध्ये पावसाचा प्रत्येक थेंब जिरवणे ही तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे. यामध्ये तुम्ही काय करू शकता तर इतराला आडवी पेरणी, 2 आंतरपीक पद्धतीचा एक अवलंब करू शकता. तिसरे म्हणजे तुम्ही जैविक बांध हे शेतामध्ये तयार करू शकता, ज्याने पावसाचे पाणी हे जमिनीमध्येच तुमच्या शेतामध्ये अडून राहील. चौथे म्हणजे तुम्हाला जर जागा पुरेशी उपलब्ध असेल तर शेततळे गेले. 5 नंबर मध्ये आपल्याला काय करता येईल की जर तुमच्याकडे पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जर असेल तर पावसाचे जो काही पाऊस पडेल तो साठवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा, जेणेकरून ज्यावेळेसही पावसाच्या पाण्यामध्ये खंड पडेल त्यावेळेस तुम्हाला जे पाणी तुम्ही साठवलेले आहे ते तुम्हाला पिकांना वापरता येईल. शेवटचा मुद्दा असा आहे की जे काही प्रगत तंत्रज्ञान AI व केंद्र शासनाने विकसित केलेले आपले मेघदूत ऍप, जे पर्जन्यमानाचा योग्य अंदाज तालुका व जिल्हा स्तरावर देते, अशा अद्ययावत ऍपचा वापर हा शेतकऱ्यांनी करावा. वरील सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांना आव्हान असे आहे की त्यांनी जी पेरणी आहे ती बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने करावी, जेणेकरून त्यांना बियाणे ही कमी प्रमाणात व खताचाही वापर हा व्यवस्थित करता येईल. असे आव्हान करतोय की शेतकऱ्यांनी त्यांची पेरणी जी आहे ती बीबीएफ यंत्रानेच करावी. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत अवश्य पोहोचवा व कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माहिती कशी वाटली. व अशीच माहिती व अद्ययावत अपडेट मिळवण्यासाठी आपला पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.